नमस्कार मित्रांनो, स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनेलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज 15 जून 2025 रविवार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात माहिती, त्याचप्रमाणे कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, त्या पावसाचे जिल्हे देखील जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा, म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अनेक ठिकाणी आपल्याला येलो अलर्टही पाहायला मिळतोय। यामध्ये सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, त्याचप्रमाणे लातूर, अहमदपूर, नाशिक, मुंबई, कल्याण, डोंबिवली यांचा समावेश आहे। या ठिकाणी आपल्याला भाग बदलत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे आज दुपारनंतर जवळपास संपूर्ण मराठवाड्यातच आपल्याला हा पाऊस पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जामखेड, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, चिपळूण, गोरेगाव, वैजापूर, श्रीरामपूर या सर्वच ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील काही तासांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे अकोला, अमरावती, खामगाव, लोणार, हिंगोली, उमरखेड, अहमदपूर, माजलगाव, त्याचप्रमाणे बार्शी, पेठ, उदगीर, लातूर, इंदापूर, वडूज, विटा, कराड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील काही तासांमध्येच म्हणजेच दुपारनंतर, त्याचप्रमाणे रात्री आणि पुढील 4 ते 5 दिवस पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे पुणे, खेड, जुन्नर, नाशिक, सिल्लोड, इगतपुरी, वळसत, पाचोरा आणि जळगाव या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह आज दुपारनंतरनं आपल्याला पाहायला मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की जवळपास संपूर्णच ठिकाणी, त्याचप्रमाणे मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण भारताचा काही भाग या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 4 ते 5 दिवस पाहायला मिळणार आहे आणि पुढील 4 ते 5 दिवस ही स्थिती कायम असणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती। जय जवान, जय किसान, धन्यवाद।